हॅलो. अहो मामा कुठे आहे तुम्ही? बोला ना, घरीच आहे. तेवढं पैशाचं बाकी राव, लय अडचण आली ती सावकारीन बाई दारात येऊन बसली डायरेक्ट. अरे बापरे. ती डायरेक्ट घरून हालायला तयार व्हाय नाही, म्हणून म्हणलं तुम्हाला फोन करून म्हणलं बघावं तेवढं पैशाचं नियोजन लावा म्हणलं. ते 8 दिवस थांबा म्हणा त्यांना. अहो ती म्हणते मी 8 दिवस दारातूनच हालत नाही म्हणती, आता अशी गत झाली माझी. तुम्ही पैसे घेतले पण अहो तुम्हाला बी दिलेलं मग ती लाखच आहेत, फक्त मला लाखाला लाख रुपये द्या. तिचं 2 लाख आहेत माझ्याकडे. मी थोडं झालं मग तुमचं एक महिना 15 दिवस तुमचा माघार देऊन टाकतो. बर बर. तुमचं हिथून मागे कधी व्यवहार मी तरी मागे ठेवलाय का? तुम्हाला लागलं मी बी गरज दिली का नाही? चालन चालन, आलो मी घरी मग. चालन ठीक आहे. निमिटलं बाबा एकदा तरी. खरंच किती बसलेलीच आहे. सावकाराला झोप बी पाहिली का नाही? आता ते एखाद्या दारात बसले हो बरं नाही ते. आपल्याला पोरीच्या घरी करायचंय. या डोकं जापून झालं ना, मला जेवायला दे बाई. मला पित्ताचा त्रास आहे, वेळेवर जेवण लागतं. हे कोण? बहीण आहे आमची. हा का? दादा आहे माझा आणि हा आबा आहे. मग तुमच्यासाठीच पैसे घेतले होते काय त्यांनी? हा पण तुम्ही डायरेक्ट घरीच आले. तुम्ही सांगा पाहुणं, मला घरदार आहे, लेकरं बाळ आहे. मला पण मग लागतं की त्याला मिठाला खायला प्यायला पैसे लागतात का नाही? धान्याला पैसे लागतात काय म्हणून लागत नाही? सांगा बरं तुम्ही. हा बरोबर आहे, आमच्याकडून थोडं झाला उशीरच झाला. अहो काय थोडा उशीर झाला? वायदा कोणत्या दिवसाचा होता? किती दिवस झाले? माणसाने दम तरी किती वेळेस काढायचा सांगा बरं? काय त्याला प्रमाण असतं का नाही? 1 दिवस 2 दिवस महिना झाला, महिन्याचे वायदे केले होता, आता वर्ष होऊन गेले. तुम्ही सांगा बरं किती दिवस वाट बघायची? मी याच्या दारात येऊन बसले, मग नाईलाजाने. मग तुम्ही डायरेक्ट गोदडे 3 घेऊन आलेले. करणार काय हो? पर्यायच नाही राहिला मला. काय घरचे बोलतात मला, तू पैसे वाट म्हणले लोकांना आणि आमच्या वेळेला काय? मला आहेत ना बोलणारे. आणि ह्यांनी पण सांगितलं नाही मला ह्यांच्याकडून पैसे घेतले म्हणून. काय बारीक सारीक गोष्ट सांगत बसायची. बारीक सारीक नाही, ऐका. चला माझ्या बरं, चला मी तुमचे पैसे देतो काढून. एटीएम म्हणून तेवढा तर विश्वास ठेवा ना, इथं का इथंच आणून दिले असतं. नाही विश्वास ठेवावा लागेल ना. आपले पैसे दिले म्हणल्यावर विश्वास देतो ना आम्ही, ठेवला. आता केली सोय. या मग काय हा या देऊन त्यांचे पैसे काय तुम्ही बी चला की संग आता. तुम्ही इथं काय करतात मग? असं येतच बरोबर बघा येते म्हटलं मला काय नाही, आम्ही त्यांना, मी जातो घेऊन त्यांना एटीएम मधून तिकडून काढून देतो बँकेतून. सगळे देणार आहे का काय ठेवणार आहे? आपण असतील नाही, खात्यात देतो तेवढं सगळं. देतील काय समजे द्यायचं ठरलंय राव, तुम्ही त्याला काय हे करता? मग मला काय रे, मग काय मी कशाला येते असं बसायला? माझे पण पैसे तुम्हाला द्या. कल्पना दिली त्यांनी, मी गोदड्या घेऊन येणार आहे ब्लँकेट असलं काही. तसलं काय ना, काळजी डायरेक्ट नाही. डायरेक्ट आले का? डायरेक्ट आले तर फोन केलता की मला पैसे कधी देणार आहे? 8 दिवस झालं म्हणलं 8 दिवसांनी देतो. 8 दिवस वाट बघितली, फोन आला नाही, सरळ आले मी. पर्यायच नाही मला, घरचे बोलायला लागले. बरं घ्या 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 सोबत, चला तुम्हाला देतो काढून. दे बाई माझं. गोंधळी बी द्यायची बाई. आणि मग काय हे घडी, सहित आलती ती. मग याच्या सहित आलते. यांना सोडू काय मी? ते याचे पैसे ठेवले की कशाला लय दिलं यांना, लय वाट बघितली माझ्या पैशाची. आता यांना एक धागा तर देणार नाही मी. हा एक चिचुका. आलो मी पैसे घेऊन. उपकार केले बाबा. डेंजर आहेत.